आज आपल्या राज्याचा हा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे. कारण आपले महाराज प्रसादेंद्र बाहुबली आज निवृत्त होत आहेत. आणि या सगळ्या साम्राज्याचा भार ते आपल्या एकुलत्या एक मुलावर म्हणजेच निमडा दोसरा स्टेल्मी मोइनोजुकू वाकवे गौरवेंद्र बाहुबलीच्या हाती देणार आहेत. राज्याभिषेकाची सुरुवात व्हावी. विशिष्ट संगीत समूहम महाराज एंट्री म्युझिकम अलंकापुरी साम्राज्यम एमेजेयम भजेयम. गौरव बेटा, आज माझी ही जबाबदारी, ज्या राज्यासाठी मी आयुष्यभर झटलो ते राज्य मी तुला सुपूर्द करतोय. गौरवेंद्र, सांभाळशील ना? ताठ. युवराज, तात असतं ते. मग मी काय बोललो? ताठ. बोला बघू परत. बाबा, आजपर्यंत तुम्ही मला हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे. सारखं सारखं शिकवायची गरज नाही. आता आम्ही राजा होणार आहोत, कळलं? दोसरा स्टेल मी मोइनोजुकू. हे भिकाऱ्या, बाहुबली आहे मी. पण बाबा, आज हा दिवस बघायला आई हवी होती बाबा. खरंय, एवढासा होता तुझं इवलंसं मनगट माझ्या हाती देऊन ती निघून गेली. रवींद्र, आयुष्यभर सगळं देण्याचा प्रयत्न केलाय, पण आईचं प्रेम तुला देऊ शकलो नाही. नाही नाही बाबा, असं नका ना म्हणू. तुम्ही जेवढं माझ्यासाठी केलं ना, आजपर्यंत कुणीच तेवढं केलं नाही. आई गेली तेव्हा माझ्याकडे दुर्लक्ष होईल, दुसरी आई मला कशी सांभाळेल या चिंतेने तुम्ही दुसरं लग्न सुद्धा नाही केलं बाबा. बस बाळा, बस, आता रडवू नकोस, बस. महाराज, युवराज, तुम्ही रडताय, तुमच्या बरोबर अख्खी प्रजा रडते. मुहूर्ताची वेळ नको टाळायला, आपण सुरू करूया. हो हो, द्या महामंत्री, कुंकुम तिलकम द्या. हे घ्या महाराज. अश्वगणम महाराज चरण वंदनम. शूल श्रेणी खड्ग श्रेणी आयुर द्वार समर्पणम. थांबा. महाराज, राज्याभिषेकात ही विघ्न आणणारी बाई कोण आहे? मी कोण आहे ते महाराजांना चांगलंच माहिती आहे. कोण आहेस तू? आम्ही नाही ओळखलं तुला. महाराज, तुम मेरे को नहीं पहचानते, लेकिन ये अंगूठी को तो पहचानते होगे ना महाराज. अरे कोणती भाषा आहे आमच्या राज्य दरबारामध्ये? भाषेबद्दल तुम्ही न बोललेलंच बरं युवराज. कोण आहे आपल्या राज्यात आलेली? वनिता. माळशेज घाट, ती खुडाची झोपडी महाराज. आणि गवताची गंजी. महाराज, महाराज, ही तुमची गंजी. त्या दिवशी तुम्ही विसरला होतात महाराज. वनिता. महाराज, वनिता. महाराज, महाराज, मेरे को पहचानते हैं. महाराज, मेरे को पहचानते हैं. महाराज, मेरे को पहचानते हैं. अरे बाबा, हे काय आहे? बेटा, महाराज. मैं बोली थी ना, महाराज हमको भूल नहीं सकते. महाराज, बाबा, हे काय आहे? काय बोलते ही बाई? गौरवेंद्र, आज मी तुमच्या समोर जो जिवंत उभा आहे तो फक्त हिच्यामुळे. महाराज, म्हणजे काही वर्षांपूर्वी आम्ही माळशेज घाटात शिकारीला गेलो होतो.
वाघाची शिकार करण्यासाठी आम्ही झाडावर वाट बघत होतो. हा तेवढ्यात आम्हाला वाघाची चाहूल लागली. त्या व्याघ्र चाहुलीचा वेध घेत असताना आम्ही आमचा धनुष्यबाण सरसावला आणि घात झाला. त्या झाडावर असंख्य मुंगळे होते. ते मुंगळे हळूहळू आमच्या सलवारीत शिरले आणि जागा मिळेल तिथे करकचून चावलं. महाराज आम्हाला काही कळायच्या आत आम्ही झाडावरनं खाली पडलो. आम्हाला वाटलं वाघ आता आम्हाला येऊन खाईल. तेवढ्यात अंधुक नजरेत आम्हाला एक अस्वल येताना दिसलं. नाही महाराज ती मी होते अस्वल मी होते हो महाराज. म्हणे तूच होतीस. तू मी म्हणे होते तूच महाराज. होती. मी महाराजांना उचललं आणि झोपडीत घेऊन गेले आणि करकचून मलमपट्टी केली महाराज. नंतर महाराजांनी मला वर दिलं. वर म्हणून ही अंगठी दिली आणि म्हणले तुला पाहिजे ते माग. खरंय म्हणे खरंय. मी तुला त्यावेळी म्हटलं होतं तुला पाहिजे तो वर माग. मग तुम्ही तर काय करताय पण? वर मागायला आले महाराज. महाराज याला ओळखलं का? हो हा तो अस्वलवाला दगडू दरवेशी. नाही 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 महाराज. कोण आहे? हा आपल्या मलमपट्टीचं छोटस बँडेज आहे. बाबा तुमचा अंश आहे. बाबा दगडू छोटे राजे. काय आहे? हे हे माझं रक्त आहे. हा अरे रे अरे वा अरे वा वा गौरवेंद्र भाऊ आलाय. दगडूवेंद्र माग माग बने वाघ. तुला काय वर हवाय माग बने माग. महाराज तुमच्या एवढ्या मोठ्या राज्यामधलं अर्ध राज्य दगडूच्या नावावर करा. बाबा नाही बाबा आधी नाही सांगतोय. नाही हा, नाही हा. हे शक्य नाही. हा. हे राज्य मी माझ्या लेकासाठी गौरवेंद्रसाठी ठेवलं. मी त्याचे वाटे नाही करू शकत. महाराज असं काय करताय तुम्ही? शब्द दिलाय मला. पाहिलंच गौरवेंद्र राजा होणं एवढं सोपं नाहीये. काय करू आता वचनात अडकलोय. काय करू सांग. काय करू म्हणजे आता तुम्ही शब्द दिलाय ना. मी काय सांगू तुम्हाला? यातनं मार्ग आता तूच काढा. नाही नाही मी नाही देणार माझं अर्ध राज्य. बस हा मी राजा आहे राज्याचा. महाराज राज्याची समान वाटणी झालीच पाहिजे. ठीक आहे गौरवेंद्रचा निर्णय मला मान्य आहे. हा आमच्या गौरवेंद्रच्या राज्याचे 2 भाग करून अर्ध राज्य आम्ही या आमच्या दगडवेंद्रला देतोय. हा आमचा निर्णय झालाय. बाबा दगडवेंद्र तू वेस्ट सांभाळशील आणि गौरवेंद्र तू ईस्ट सांभाळशील. हो बाबा ईस्टला आपल्या राज्याचं मैदान आहे. तिथे रोज सकाळी सकाळी प्रजा हातात डबा घेऊन खो खो खेळते. तिथला राजा मी हो. हरकत नाही युवराज, आपण तिकडे शौचालय टाकू. आणि मी काय करू? गल्ल्यावर बसून 5-5 रुपये मोजू? गौरवेंद्र छोटे कसे झालात? खाली या. गौरवेंद्र सगळी प्रजा आली आहे, त्यांच्यासमोर शोभा नको. हा निर्णय तुम्हाला आता मान्य करावा लागेल आपल्या बापाच्या लाजे खातर. हो युवराज. ठीक आहे करतो मी मान्य. चला महामंत्री आमच्या दोन्ही राजकुमारांचा राज्याभिषेक सोहळा चालू करा. हो महाराज. लवकर करा लवकर बाळा, करा. तिलक लावा. तू आता राजा होणार. हो. आणि हा तुझा भाऊ अर्धा राज्याचा राजा होणार. हो मी राजा होणार. महामंत्री सुरू करा. अश्वगणम महाराज चरणवंदनम. शूल श्रेणी खड्ग श्रेणी आयुर्द्वार समर्पणम. वा आता कोणाला मारायला? महाराज 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 महाराज. अबे काय आहे? अरे बाई पायावर पडली आहे, तकलिया. महाराज महाराज कोण आहेस तू? महाराज बदामात बदाम लाल बदाम, बदामात घोडा नाकात लगाम. 3 चांदण्या चंद्रकोरीचं टोक. सांगा सांगा महाराज वर्णन केले ना चोख. वर्णन केलंय ना चोख. बाई बाई हे सगळं तुम्हाला कसं माहित? बाबा हे काय आहे पण? गौरवेंद्र हा माझ्या मांडीवरचा टॅटू आहे. महाराज तुमच्या मांडीवरच्या टॅटू बद्दल त्या बाईला कसं माहिती? हा हाच प्रश्न मला पडलाय. बाई तुम्हाला कसं माहित? महाराज कड
चेतना, महाराज बाबा लोणावळा घाट, मोडकी हवेली, तुटलेला पलंग. बाबा मला एक गोष्ट सांगा, तुम्ही असं वस्तूवर काय सोडले की वर्षानुवर्ष वास जातच नाही? नुसतं वासात तुम्ही ओळखताय बाबा, काय आहे? चेतना, 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 बाबा चेतना, बाबा चेतना. बाबा बाबा ए, थांबा, थांबा, दम लागलाय. माझ्या बाबा दम लागला, दम लागला, महाराज दम लागलाय, माझ्या बाबा दम लागलाय. मी ओळखलेत महाराज, आ? तुम्ही मला ओळखलत महाराज. अगं तुला कसा विसरेन चेतना? जेव्हा जेव्हा सूत्राला पाहिलं आयुष्यात फक्त तुटलेला पलंग आठवलाय. बाबा ते सगळं जाऊ दे, पण हाय कोण? गौरवेंद्र, आज मी तुझ्या समोर जो जिवंत उभा आहे तो फक्त हिच्यामुळे. बाप काही वर्षांपूर्वी आम्ही शिकारीसाठी लोणावळा घाटात गेलो होतो. हा वाघाची वाट बघत आम्ही झाडावर चढून बसलो होतो. त्या झाडावर एका कावळणीचं घरटं होतं. त्या घरटात 2 अंडी होती. म्हटलं आज बुधवार आहे, बुर्जी करून खाऊया. अंडी उचलली आणि तेवढ्यात असंख्य कावळे माझ्या दिशेने चाल करून आले. तेव्हापासून आमचे बसायचे वांदे झालेत. हो महाराज, तुम्हाला कावळे चावले तेव्हा मी तुमची फिजिओथेरपी केली. फिजिओथेरपी करण्यासाठी मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन गेले, पण माझा पलंग तुटलेला होता महाराज. म्हणून मी तुम्हाला खाली सतरंजीवर झोपवलं आणि तुमची फिजिओथेरपी केली. तेव्हा तुम्ही खुश झालात महाराज आणि मला वर दिलात. तुम्ही ह्यांना पण वर दिलाय? अरे वर दिलाय की तिळगुळ वाटलाय? हा बाळा, पिकलं पान आता काही लक्षात राहत नाही. हो, पण मला कळतं ना, या पिकल्या पाण्याच्या गल्लोगल्लीत टपऱ्या आहेत ते. युवराज, असं म्हणू नका. चेतना, महाराज, चेतना बोल. महाराज. ये बस चेतना बोल. यांना काय वर हवंय तुला? महाराज आधी मला सांगा, या दोघांना तुम्ही ओळखलं? नाही. हे कोण आहेत? महाराज, हे आपल्या फिजिओथेरपीचे शॉक. ए एक मिनिट, हे 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 शॉक नाही, हे यांचे शॉक आहेत. हे दोघं आमचं रक्त आहे? हो महाराज, अबे, काय नाव काय दोघांचं? चोळा आणि मोळा. अरे बाबा, ही काय नाव आहेत का? चोळा मोळा, ही काय नाव आहेत? गौरवेंद्र, चोळा मोळा किती कृतिशील नावं ठेवल्या चेतनाने. वा 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 वा. बोल चेतना, वर माग. काय वर हवाय तुला? महाराज, आपल्या या चोळा आणि मोळांसाठी मला अर्ध राज्य हवंय महाराज. नाही 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 चेतना, महाराज. हे नको मागूस. हे राज्य माझ्या लेकरासाठी, या कोकरासाठी ठेवलंय. हा. गौरवेंद्रचं राज्य हे मी नाही देऊ शकत तुला. ठीक आहे महाराज, म्हणजे तुम्ही शब्द फिरवताय तर. मग ठीक आहे ना, शब्द आहे ना, फिरवला तर फिरवला, काय फरक पडतो आपल्याला? गौरवेंद्र, असं नसतं गौरवेंद्र. म्हणजे राजा आहे मी, राजा. जनतेचा विश्वास आहे माझ्यावर. मी काय करू? धर्म संकटात अडकलोय. राजधर्म पाळू की पितृधर्म पाळू? अरे खोटारड्या, घाट शिकाऱ्या, जर तुला माहित आहे आपल्याला घाट शिकार करता येत ना, तर कशाला गेला घाटामध्ये? हा? आणि आता मला विचारता काय करू म्हणून? महामंत्री, आम्ही आता थकलोय. काय करावं सुचत नाहीये. ह्यातनं मार्ग तुम्हीच काढा महामंत्री. महाराज, तुम्हाला वचन पाळावं लागेल. राज्याचे समान 4 भाग तर करावेच लागतील. ए चोंडराय, काय पण नको बोला, गप्प बस तू. हा बरोबर आहे, हे चुकीचं आहे. बघितलं, ही बिचारी कोण कुठची ती बाई, तिला माझी काळजी आहे. आई तू बोल, तू बोल आई. नाही, माझ्या दगडूच्या वाट्यामध्ये हे नाही पाहिजे, आधी सांगते. ह्याचे 2 वाटे होतील ना, त्याच्यात ते 2 वाटे करून घ्या. अरे आता तुझं कौतुक केलं ना मी, लगेच पलटी मारतेस. हा. आमचा निर्णय झालाय. महाराज, आमच्या गौरवेंद्रच्या वाट्याचे 3 समान हिस्से करून ते या तिघांना बहाल करण्यात यावे. बाबा महामंत्री, अग्रीमेंट तयार करा. महाराज, चला, उरलं सुरलं राज्यात येते मला द्या, त्याचा राजा बनवा, मला करा काहीतरी. महामंत्री, आमच्या 4 राजपुत्रांचा आता मला राज्याभिषेक सुरू करू दे. हे चोळामुळा माझ्या बाजूला नाही पाहिजे, आधी सांगतो मी तुम्हाला. दगडूवेंद्र, तू दादाला आवडलायस, तू इथे ये. या. सुरू करा. अश्वगणम, हा लोक मला 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 महाराज चरण वंदनम. शूल श्रेणी, खड्ग श्रेणी, आयुर द्वार समर्पणम. महाराज, महाराज मला ओळखलं तुम्ही? आपण कोण? ही घ्या. अहो, नाही. पायजमा निघेल ना. नाही, माझी नाही, महाराजांची नाडी आहे ही. महाराज,
कदम, हो कडाक्याची थंडी, हा? हो ना फाटलेले ओठ, हो ना वा शेकोटीची ऊब. हो ना बाबा तुम्ही यांच्याकडून पण मलमपट्टी करून घेतली नाही गौरवेंद्र, एकदा कडाक्याची थंडी पडली होती. आम्ही शतपावली करायला बाहेर पडलो आणि तिथे आम्हाला कदम भेटले. हो बाबांनी मला आवाज दिला, बाबा थांबा इडी आहे काय. मग मी महाराजांना एक इडी दिली. महाराजांची थंडी गेली, त्यांनी मला मिठी मारली, त्यांची थंडी गायब झाली. मला म्हणाले, बाबा तू राज्यात ये, तुला काय पाहिजे ते वर मी द्यायला तयार आहे, पण तू ये मला भेट. तुम्ही यांना पण वर दिलाय. गौरवेंद्र, ईडीने घात केलाय. ईडीमुळे माणूस संकटात सापडतो हे पूर्वापार चालत आलंय आपल्याकडे. वचन दिलंय, वर मागायचं मला पूर्ण करावं लागेल. करा करा, राज्याचा अजून एक भाग करा करा, पण मला राजा बनवा, काहीतरी करा. कदम, हा. काय तुमच्या मुलाचं नाव? मला एक नाही 7 मुलं आहेत. ए यारे, हा? अरे खड्ड्याचा भिकाऱ्यांनो, भिकारी क्रिएटिव्हिटी तुमची. मला नाही व्हायचं राजा